मराठा आरक्षणासाठी जिल्हा पातळीवर समित्या स्थापन झाल्याची माहिती विखे पाटलांनी दिली। मात्र जरांगेंनी समित्या स्थापन झाल्या नाहीत असा आरोप केलाय। त्याची माहिती घेतली जाईल असंही विखे पाटील म्हणाले। आम्ही हेल्पलाईन तयार करत असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली आहे। आपल्यासोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत। ज्या प्रकारे माहिती समोर येते, विभागीय आयुक्तांनी माहिती दिली की हैदराबाद गॅजेटियरचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर फक्त 98 जणांना प्रमाणपत्र ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात आले। काय नेमक्या अडचणी येत आहेत? नाही, खरं म्हणजे आमच्या दृष्टीने सुद्धा एक मोठी चिंतेची बाब आहे। माननीय जरांगे पाटलांनी यासाठी जो विशेष पुढाकार घेतला होता आणि शासनाने सुद्धा मग त्यानुसरून ज्या समित्या तयार केल्या, आपण गाव पातळीवर केल्यात। आता जो अहवाल जो माझ्याकडे आला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचा, तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या समिती स्थापन झाल्या असं त्यात म्हटलं आहे त्यांनी। जरांगे पाटील असं म्हणतात की स्थानिक पातळीवर त्या समित्या स्थापन झाल्या नाहीत, अधिकारी सिरियसनेस म्हणजे गांभीर्याने ते काम करत नाही। नाही, मला स्वतः जरांगे पाटलांनी या संदर्भात माहिती दिली होती। त्यानुसरूनच मग मी विभाग आयुक्तांच्या माध्यमातून जिल्ह्याने अहवाल मागवला आपण की किती गावात समित्या स्थापन झाल्या। आता बहुतेक ठिकाणी समित्या स्थापन झाल्या आहेत। आता त्याच्यामध्ये विसंगती अशी आहे, काही ठिकाणी जे तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, त्यांच्या स्तरावरून काही सहकार्य मिळत नाही, किंवा ज्या त्रिसदस्यीय समिती आपण जी नेमलेली गाव पातळीवर, त्याच्यामध्ये मग पुन्हा जो उत्साह असायला पाहिजे काही ठिकाणी, पण मला वाटतं त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात आहे। पण सूचना देणार आहात त्यांचं असं म्हणणं आहे। एका बाजूला विभाग आयुक्तांशी मी गेल्या आठवड्यात परत बोललो, ती कार्यवाही सुरू आहे असं म्हणतात। तर मी आता ह्या पुढच्या एक आठवड्यामध्ये मी हेल्पलाईन सुरू करतो आहे आणि सगळ्या हेल्पलाईनच्याद्वारे लोकांना एक संधी मिळणार आहे की कोणी अडवणूक केली, अडचण निर्माण केली, दाखले काय मिळत नाहीत, म्हणजे मग आम्हाला थेट लोकांशी मग आपल्याला संवाद करता येईल, बोलता येईल। मी त्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मी आता कळवतोय पत्राद्वारे की तुम्ही याच्यासाठी कमी आहे, खूपच कमी आहे। 550 अर्ज आले, म्हणजे 98 तर प्रमाणपत्र बोलतोय, पण 550 अर्ज आलेत। नाही, या उलट ज्या गोष्टी आवश्यक आहे, म्हणजे पर्शियन लिपी होती, पूर्वी ती उर्दू लिपी होती, त्यासाठी जे काही दाखल्याला अडचण येऊ नये ती लिपी वाचताना, ते सुद्धा लोकांना मानधन देऊन त्यांनासुद्धा हायर करावं असं मी सूचना दिलेल्या आम्ही, की ज्यामुळे केवळ लिपी वाचता येत नाही म्हणून। पण मला वाटतं आपण जो मुद्दा उपस्थित केला आहे किंवा जरांगे पाटलांनी जी चिंता व्यक्त केली आहे, ती निश्चितपणे आम्ही त्यात लक्ष घातलेलं आहे। मला वाटतं 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्यात याला गती येईल आणि मग जी अपेक्षा आंदोलक जे होते फायदा होईल, निश्चितपणे आपण कार्यवाही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।